ही मुलं होती आणि यांनीच या ओळखीचा गैरफायदा घेऊनच या मुलीवर बलात्कार केलेला आहे। याबद्दलचा तपास सुरू आहे। आपण अपडेट्स घेत राहणार आहोत। वळतोय आता पुढच्या बातम्यांकडे। वाढत्या महागाईबद्दल देशाच्या कृषी मंत्र्यांना थेट त्यांच्या होम मिनिस्टरनंच जाब विचारलाय। सतत वाढणाऱ्या महागाईमुळे तुम्हाला रात्री झोप तरी लागते का, असा प्रश्न खुद्द शरद पवार यांच्या पत्नीनंच त्यांना विचारलाय। तशी कबुली शरद पवार यांनीच दिली आहे। पण सरसकट सगळ्याच महागाईबद्दल मला जबाबदार धरलं जातं ते योग्य नाही, असं पवारांनी म्हटलंय। माझा मतदार हा खेड्यात आहे, तो खुश तर मी खुश, आणि हा मतदार म्हणतोय की ठीक चाललंय, त्यामुळे मला शांत झोप लागते, असं पवारांनी म्हटलंय। सर्व देशामध्ये एकच सध्या चर्चा महागाईच्या संबंधीची। मी त्याही दिवशी तुम्हाला सांगितलं की महागाई म्हणल्याच्या नंतर माझा लगेच फोटो दाखवतात। कांद्याचा भाव वाढला की शरद पवार, भाजीपाल्याचे भाव वाढले की शरद पवार, गव्हाचे भाव वाढले की शरद पवार, तांदळाचे भाव वाढले की शरद पवार। मला एक दिवशी माझ्या बायकोने विचारलं, हे रोज तुमच्या टीका करताय, तुम्हाला काय त्रास होत नाही का? म्हणजे मला सुखाने झोप येते। आणि कारण हे एक तर माझी फुकट परिस्थिती होती, आणि दुसरी गोष्ट अशी की भाव येतो म्हणून माझ्यावर टीका करतो म्हणल्याच्या नंतर माझा खरा मतदारसंघ हिंदुस्थानाच्या खेड्यात, तो म्हणतो की ठीक चाललंय, तो खुश आहे तर मी खुश आहे, मला निवांत झोप या ठिकाणी येते। आणि आमचा हा प्रयत्न हा राहणार आहे, आम्ही सामान्य माणसाला ग्राहकाला त्रास होईल असं काही वागणार नाही। पण या देशामध्ये पीक घेण्याच्यासाठी लागणारी जी साधनं आहेत त्याच्या किमती जोपर्यंत आवाक्यात येत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याला आपल्या मालाची अधिक किंमत घ्यायचा अधिकार आहे। ज्या दिवशी खताचा, औषधाचा, मजुरीचा आणि डिझेलचा, पेट्रोलचा, रॉकेलचा हे सगळे भाव खाली येतील, त्यावेळी मी असं म्हणणार नाही की तुम्ही शेतीमालाचे भाव वाढवा, त्यावेळी ते भाव खाली आणा। पण हे बाकीचे भाव वर चाललेले आहेत आणि आमचाच माल मात्र त्या ठिकाणी स्वस्तात मिळाला पाहिजे, हा जर या देशातल्या 60% लोकांच्या बाबतीत काही मुठभर लोकांचा समज असेल तर ती गोष्ट या देशामध्ये चालवून द्यायची नाही। आणि यानंतर आपण